अभी सुबह सुबह उठ के 2 अंडा आज से तो चालू कर दिया है दोस्तों. आता माहीत नाही मी अजून किती दिवस हे कंटिन्यू करणार आहे, पण मला डॉक्टर बोलला आहे की तुला हे रोज ॲटलिस्ट 6 महिने 8 महिने म्हणजे कंटिन्यू जेवढं तू करू शकते तेवढं तुला हे खायचं आहे. कारण ह्याचा रिझल्ट तुला आता नाही भेटेल. त्यांनी एक टाईम लिमिट दिला आहे की तुला 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर असं दिसेल की तू अंडा खाल्लं त्याचा फरक. समजला? मग तोंड खोलायला जमतंय थोडंसं, पण आता खायला नाही जमत. आणि माझी सवय आहे या बाजूने खायची, पण ठीक आहे आता होईल सवय मला. सेकंड राऊंड गाईज. जस्ट 2 अंडी खाल्ले आहेत आणि आता मी हे खाते आहे. आता मी 2 दिवसात जाडी होणार आहे. 2 दिवसात. तर आता मला सर्वजण हा कमेंट करतात आहे की तुला हे कशामुळे झालंय. आता तर सध्या मला असंच झोपायला लागते, केस पूर्ण वर करून, आणि मी आंघोळ पण नाही करू शकत. पण ठीक आहे, ते तर मला एक बहानाच पाहिजे असतो आंघोळ नाही करायचा. पण आता लय गरम होत आहे म्हणून करायचं खूप इच्छा होते. हां, मी कुठे होती. तर लोक मला असं कमेंट करतात आहे की कशामुळे झालं आहे, पण मला पण नाही माहिती ते कशामुळे झालं आहे. आता 8 दिवसांनी रिपोर्ट येईल, मग मला समजेन, मग तुम्हाला लोकांना समजेन. जास्त ना असं पण नाही व्हायला होते, असं पण नाही होत आहे. रात्री मी कशी काय माहिती कशी झोपली. थोडंसं असं वाटतं कोणीतरी माझा गळा पकडला आहे. पण आता ते ठीक होणार आहे आय थिंक लवकरच. तर जेव्हा हे काढतील ना मला लय बरं वाटेल, लय. काय आता मी झोपते. मी गोळी खाल्ली, मी 2 अंडी खाल्ली. आणि काय खाल्लं, साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि गोळी खाल्ली. आता झोपते मी जरा आणि मग उठून मी जेवेन. 3 वाजता जेवेन मी. आता 2 वाजले. ओके. खूप विचित्र दिसते म्हणून मी व्लॉग नाही काढत आहे, कारण मी तुम्ही बघू शकता कशी वाटते. आणि आताच मी उठली आहे, दुसरा दिवस मी. आणि आता दूध पिली आहे, खाते. तर मी हाय. आता किती दिवस हे चालणार आहे ते माहीत नाही. ते नाही करू शकत. गाईज आता वाजले आहेत 9. माझं हे जरा इथे लावलं नसतं ना तर खूप चांगलं झालं असतं. आता आम्ही लोक चाललो आहे एक रूम बघायला खाली याच बिल्डिंगमध्ये, ज्या घेतला आहे ना ज्यांनी रूम हावाला, त्यांचाच रूम खाली बघायला चाललो आहे. ते रेंटनी राहतात, त्यांनी नवीन घर त्यांचं स्वतःचं हे घेतलं म्हणून हे आम्हाला खाली करायला लागतंय. मग ते काय बोलले, आम्ही तर तिकडून खाली करणार जेव्हा आम्ही इथे शिफ्ट होणार, मग तुम्ही लोक तिकडे शिफ्ट व्हा. रिव्हर्स होणार आहे इथे. चावी घेतली, फॅन बिन चालूच ठेव. मी एकटी नाही जाते, मला असं झालं ना म्हणून मी मोनूला पण घेऊन जाते आहे माझ्या सोबत. 404 मध्ये जायचं. 404 गाईज. हड्डी, मोनूची हड्डी काय नाही. मोनू पण पेशंट, मी पण पेशंट, बोथ पेशंट. काही लोक विचारतात की मी असं स्कार्फ का घातलं, हिला काय गरज स्कार्फ घालायची. पण जे लोक नीट बघतील त्या लोकांनाच फक्त हा पॅच दिसेल येतो. आणि मी घातलं पण वाईटच आहे, घेतलं पण वाईटच आहे. ते एवढं दिसून येत नाही. एवढ्या 2 फॅन चालू आहेत, 3 फॅन चालू आहेत, तरी पण मला एवढं गरम होतं आहे. बापरे पाय गाईच. आता मी बघून येते 404 म्हणून. हेच असेल ना, नाही 5-6. आता मी घरी आली आहे. हे थोडंसं सुजलेलं आहे अजूनपर्यंत. मी म्हणजे मी कुठे जास्त बाहेर नाही गेलेली, मी इथेच गेलेली. पण आज मम्मीची सुट्टी आहे. मम्मीने मस्त चिकनचं माझं काय झालं आहे माहिती आहे, माझा पाय एवढा दुखायला लागला आहे ना, मला नाही समजत आहे का दुखतो आहे पाय. थोडंसं पण बाहेर निघालं की पाय दुखायला चालू होऊन जातो. म्हणजे जे जॉईंट्स आहेत नाही
हे दुखायला ए जरा मी मम्मा व्लॉग चालू असताना नको ना बोलत जाऊ असं. आणि डॉक्टरकडे जायचंय उद्या. डॉक्टरला विचारूनच पट्टी काढली कारण मला नाही कसं तरी होत होतं पट्टीमुळे. असं नाही बोलायचं मला. लय आगाऊ ही काळजी दिसते असं नाहीये. तुमच्या लोकांना माहिती नाही. चुप रे. लय उलट बोलती तुम्हाला खोटं बोलते. काय मला साफ ठेव बाबा घर. माझं काय माझ्या रूम मध्ये एसीच बंद पडलाय. बेड टी ठेवून तुम्ही लोक उडा इथून. असं नाही चालणार. मी तर आतमध्येच झोपणार आहे भाई. ती का झोपायचं मम्मी आहे ना तुझी. हे पण तू कुठे झोपेन मग. बघितलं तुझा नाही विचार करत या दोघी जर आपण हरामी आहेत. भडकावते नाही जे रियालिटी ही पण मम्मी पण त्यांच्या बाजूनी आहे फुल. हा मग ही बघ ही गेंडी तर एवढं पटेली. मम्मीची सुट्टी तर एक दिवस झाली. हा मला पण असं व्हायचं पहिला कानात. आता घरी 2 पेशंट आहेत. आणि तुम्ही बाहेर आहे ना हे पण काढलं होतं ते पण बोलली तिला ठेव. दाखव. कधी बनवलं कधी तू. पण बनवलेलं कधी. येशू अशीच खाते. त्यात पनीर बिनीर टाकून बनवलंय मी. येशू आज लय गोरी दिसते. काय नाही काळी झाली तिला मी जबरदस्ती आंघोळ घातली. काळी तिचं काल सलॉन मध्ये आली माझ्या. का अशी ती आली माझ्याकडे. हे हा आली आणि मी तुम्ही ऍड्रेस पाठवला सगळं. आली डायरेक्ट समोर मी इथे कसा होता सलॉन. मस्त ना एकदम. छोटा आहे. छोट्या पण किती मस्त आहे. काय येशू यार. येशूला नाही आवडला. हे भगवान. मम्मीच्या लॅक्मे सलॉन मध्ये मी गेली आणि मोनू गेली. हा येशूचा केलेला माहितीये तो शॉर्ट हेअर कट. हा जोगेश्वरी लोखंडवाला. अरे बापरे नाही. हा मोनू आलेली पेडिक्युअरला. मी जोगेश्वरी वाला पण आली आहे. तिचा बाप रात्री सोडून तर गेला होता एकदा आयशू आणि मोनूला. टाइम करत आहे ना मोनू. आणि त्या लोकांनी खायला ऑर्डर केलं खूप. आणि मोनू आयशू या इकडे मला झॉम्बी वाटते. झॉम्बी. येशू घाबरली कॉक्रोचला. आता हे थोडं कमी झालंय. आता गोळ्यांनी अजून कमी होईल. पण मला काही समजत नाही. आणि उद्या मी जाणार आहे डॉक्टरकडे. किती वाजता माहीत नाही. पण ना आज मी बाहेर गेली तर मला एकदम असं झालं थोडंसं की मला नाही जायला पाहिजे बाहेर. पुन्हा आल्यावरती मला असं तापासारखं झालं. मी इथेच गेलेली. जास्त लांब नाही गेलेली. कोणाचा फोन आलेला. हा ह्याच्यानी प्रेग्नेंट असेल ना तर जेंडर समजतो. बेबी काय समजतो म्हणजे काय पण. हे गरम करायचं आणि ह्याचं जो ब्ल्यू पाणी येणार ना ते आणि तुझं सुसू मिक्स करायचं. हा तुझं नाही म्हणजे जी प्रेग्नेंट असेल तिचं. आणि मग कलर काहीतरी चेंज होतो ना. अरे आम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंय. मुलगी असेल तर चेंज नाही होत. काय माहिती. पाणी भरना गाइस. अन्ना कितना किलो नहीं किती रे. कितने में दिया. काला अन्ना. भाई जाऊ दे. कोणाला परत असं काळा अन्ना बोलली तर परत लागेल. येशू मस्ती मध्ये लागेल. नको करू. अरे
मम्मा चाकूची मस्ती नको करू अजिबात. चमचा टाकून खा ना. असं टाक आणि असं कर आणि तुझ्याकडे असं फिर कर. चेक कर ना लाईट बिल. आता लाईट बिल बघा की आला कसं काय लगेच लाईट बिल. एसीची काशी. आयुष्य छोटी टॉवेल नाही सुकायला घातला ना, तो तिथंच कोंबलत पडला. आयुष्यने परेशान केले मला रे सपाच्या बाहेर. अभी जस्ट मम्मी ने ये दिया है मनुका और बोला है बसल्या बसल्या खाऊन टाका. आणि येशू बसल्या बसल्या तिकडे खाते मलाई. येशू मैं कुछ भी कर सकती हूँ. मम्मा कूल यार, सो कूल. मम्मी नुसती खा मेरे को भी देगा. मी आज येशूला डायलॉग मारलाय कारण मी जे भात खात होते येशू मला बोलते एवढं भात खाते तू. नजर लग गई है दोस्तो. ए श्री हे काळं काळं काय झालं हातामध्ये. वाव. मला बघायला जायचंय मायकल मूवी, मायकल जॅक्सनचा. पण कधी टाइमच नाही भेटत आहे. असं कसं जाऊ मूवी बघायला. बाहेर गेली चक्कर येते मला. आता उद्या मला परत खारला जायचं आहे. रिपोर्ट्स येणार आहे. मग मला समजेल की मला नक्की काय झालंय, कसलं आहे, काय आहे. मग पूर्ण निघून जाईन हे फायनली. हे काय होतं माहिती आहे, मी आजकाल सर्व माझ्या सोशल मीडियावर हगायला लागली आहे. मी असं करते, मी तसं करते, मी हे करते, मी ते घेते, मी ते घेतलंय. आणि मग जे लोकांना नाही चांगलं वाटत त्यांची थोडीशी नजर अशी लागते घाण. म्हणून होते असं. मला कोणीतरी काळा धागा वेगळा द्या रे. माझ्याकडे पहिलं होतं हातात, आता नाही. इसके लिए हुआ ये सब. काय चाल हे घरी बनवलं मम्मी. ओहो शेफ झाली शेफ. हा तू आहेस शेफ आहे. आय एम ऑलरेडी शेफ. ऑलरेडी. मला मन खात होतं कधीपासून किती दिवस झाले मी बनवते पहिले त्या दिवशी बनवते, त्यानंतर बनवलंच नाही परत. तो आता बनवलं खाते. पहिला स्वतः खाऊन टेस्ट कर. नेहमी बनवलंय तर कॉर्न नव्हते ना त्यात कॉर्न पण टाकले असते. हा मस्त लागतात. अजून छान लागतं. तो सॉस कसा बनवला रे हा व्हाईट सॉस. बनवलं मेयोनीज पण आहे ना फ्रीजमध्ये. चिली फ्लेक्स भी दिख रहा है मेरे को. घरी बसून प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटते जेव्हापासून आजारी पडली आहे. पहिला स्वतः करायचं असं बोलते. थोडी जास्त एक्स्ट्रा ना एक्स्ट्रा टेस्ट करून तुम्हाला पण सांगतात. अरे हा आज मी खूप दिवसानंतर लायनर लावलाय. काय टाकलं असं बनवलं. कोण का ओरडले. तिकडे जास्त चांगलं वाटत होतं पण आता काय नाही करू शकत मी त्याचं. हे खूप गरज आहे हे जी मला सध्या. आणि मम्मा ह्याच्यानी जळतंय का थोबडा. असे लिप्स होतात ना जरा पण नाही चांगलं वाटत. मेकअप निघाला हे नाही निघाला.
फुल एकदम काय काय लावलंय आता मी. आणि आता मी जाते आहे झोपायला गाई. तुम्ही झोपा इकडे, मी तुम्हाला आतमध्ये